दुचाकी चोरी करणाऱ्या 6 जणांच्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. आणि विशेष म्हणजे यात 2 बाल गुन्हेगारांचाही समावेश असून या टोळीकडून चोरीच्या 14 दुचाकीही जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी सापडल्याने जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनांचा तपास घेण्यातील अडथळे आता दूर होतील असा विश्वास व्यक्त होत आहे. पोलिसांनी राबविलेल्या गोपनीय मोहिमेत भीमसेन रामटेके आणि सचिन तरोणे हे दोघेही पकडले गेलेत आणि त्यांच्या चौकशीतून जिल्ह्यात दुचाकी चोरीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला. या टोळीने साकोली पोलीस स्टेशन परिसरात 9, लाखणीमध्ये 1 तर पालांदूरमध्ये 1 आणि गोंदिया जिल्ह्यात 8 अशा एकूण 19 दुचाकी चोरल्याचेही उघड झाले. आरोपीने यापैकी 5 दुचाकींची मोडतोड करून त्या भंगारात विकल्या आणि त्यांचे सुटे भागही एका भंगार विक्रेत्याला विकले आणि त्यामुळे भंगार विक्रेत्यावरही या प्रकरणामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत एकूण 6,90,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.